सगळ्यात मोठा अडसर आहे. हा जो अहंकार सोडला आहे, सगळ्या संतांनी सांगितलेला आहे की अहंकार हा आपल्या उपाधीने प्राप्त होतो आणि देहाच्या उपाधीने आपण मी करत नेहमी वागत असतो. तर हा अहंकार तुम्ही टाका. ही देहोपाधीपासून तुम्ही अलग व्हा. तुमचा आत्मा अलग आहे, देहोपाधी अलग आहे, देहोपाधी अलग आहे. तर ही देहोपाधी तुम्ही टाकायला पाहिजे. म्हणजे अहंकार जर तुम्ही टाकला, तुम्हाला देहाचा विसर पडायला पाहिजे. तर हा अहंकार टाकून जर तुम्ही सद्गुरूला शरण गेले तर निश्चितपणे तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होईल. एकरूप व्हायचे झाले म्हणजे ते अहंकार टाकल्यामुळे त्यांनी ते एकरूप झाले असं त्यांना म्हणायचं. म्हणजे हा एक सुद्धा उपदेश आहे की तुम्ही अहंकार टाका आणखी म्हणजे तुम्ही एकरूप व्हाल असं त्यांचं म्हणणं आहे. वायुचेनी बळे शब्दाशी सामर्थ्य होय निश्चयशी. म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये शब्दाच्या जेव्हा शब्द बोलतो त्याच्यामध्ये वायूचं बळ असतं. आपण बोलताना म्हणजे वायूच्या द्वारे तुमचे शब्द मुखातून तुमचे बाहेर पडतात, त्याला शब्दांना वायूंचं बळ असतं. त्याचप्रमाणे तैसी सद्गुरुबा मानसी उद्गार काढी. म्हणजे माझे जे उद्गार निघतात आहे, माझे म्हणजे सद्गुरू रामदास स्वामींचे जे उद्गार निघतात आहे ते उद्गार हे सद्गुरू रूपा मानसी उद्गार काढी. म्हणजे त्यांना सद्गुरू कृपा झाल्यामुळे त्यांच्या त्या सद्गुरू कृपेमुळे त्यांनी ही जी वचनं लिहिली आहे, सांगतात आहे, स्वतःहून सांगतात, हे उद्गार त्यांचे सद्गुरू कृपेने बाहेर होतात आहे. आपली जी वाणी आहे, परावाणी जी आहे, परावाणी आपली जी आहे, परावाणीतलं जे पहिलं स्फुरण आहे, हे परावाणीतलं स्फुरण हे म्हणजे गुरुकृपाच म्हणायला पाहिजे. हे तर बरेचसे लोक मुख्य असतात, त्यांना बोलता येत नाही. आपल्याला जितकी म्हणजे इतकं मोठं भाग्य लागलं आहे की आपण देहात असून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो, आपण बोलू शकतो. ही जी परावाणी आहे याला शब्दब्रह्म म्हटलं आहे, सगुणातलं शब्दब्रह्म म्हटलं आहे. त्यामुळे हे सुद्धा त्यांना सद्गुरू कृपेने लाभलं आहे. आणखी त्या सद्गुरू कृपेचे उद्गारच ते सांगतात इथे. सद्गुरू कृपेचिनी हावे विवेक मुळाकडे धावे. म्हणजे सद्गुरू कृपा झाल्यामुळेच विवेक हे मुळाकडे धावे. म्हणजे विवेक म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे हे मुळाकडे धावतं. म्हणजे स्वरूपाकडे धाव घेत आहे की बा माझा जन्म कसा झाला, मी कोण आहे, मूळ स्वरूप तुमचं काय आहे. स्वरूप तुमच्या देहामध्ये चैतन्य आहे. हे चैतन्य म्हणजेच मूळ स्वरूप आहे. म्हणजे त्याला आपण स्वस्वरूप म्हणतो किंवा त्याला आत्मा म्हणतो आपण. तर हा जो आत्मा आहे, जे स्वस्वरूप आहे, तर या स्वरूपाचा तुम्ही शोध घ्या. स्वरूपाचा शोध घ्या म्हणजे काय, तुम्ही स्वरूपाची जाणीव करून घ्या, त्याची अनुभूती घ्या. आणि ही जेव्हा अनुभूती तुम्हाला स्वरूपाची होते तो साक्षात्कार तुमचा. की आपलं देहातलं जे शरीर आहे, देहामध्ये चैतन्य असल्यामुळेच आपण आज जिवंत म्हणवतो. नाही तर आपण आपल्या देहाच्या क्रिया जर थांबल्या, प्राण जर निघून गेले, आपले चैतन्य जर निघून गेले, तर आपण त्यात मृत म्हणून पडतो. म्हणून म्हणतात सद्गुरू कृपेचेने हावे विवेक मुळाकडे धावे, तेणे ऐक्य सिंधू हेलावे स्वानंद सुखे. म्हणजे या सद्गुरू कृपेमुळे तुम्हाला जो विवेक प्राप्त झाला आहे, ते ज्ञान प्राप्त झालं आहे, त्यामुळे तुम्ही या स्वस्वरूपाचा शोध घेऊ शकता. चैतन्याचा शोध घेऊन तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकते असं त्यांचं सांगणं आहे. म्हणून ही कशामुळे होते, हे सगळं सद्गुरू कृपेमुळे होते. तसं होत नाही आहे. वेष्टित शिष्य तारांगणी सद्गुरू पूर्णचंद्र गगनी. वेशीचे शिष्य तारांगणी सद्गुरू पूर्णचंद्र गगनी. म्हणजे काय, जेव्हा रात्री जेव्हा चंद्रोदय होतो, त्या चंद्रोदयाच्या प्रकाशात तुम्हाला सर्व तारांगण दिसतंय. तुम्हाला बाकीच्या तारका जे ग्रह आहे हे चंद्रप्रकाशाने प्रकाशित होतात. आणखी त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण आकाशातलं चांदणं दिसतं. त्याचप्रमाणे सद्गुरू कृपा जेव्हा होते तेव्हा शिष्य तारांगणी म्हणजे शिष्यामध्ये हा आत्मबोध जागृत होतो किंवा सद्गुरू कृपेने तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होऊन तुम्ही उजळले जाता किंवा तुमच्यात यथार्थ ज्ञानाचा उगम होतो असं त्यांना म्हणायचं आहे. अशी ही सद्गुरू कृपा आहे. प्रकट झाल्या निजकरणी दिशा ढवळल्या. प्रकट झाल्या निजकरणी म्हणजे जेव्हा सद्गुरूची कृपा तुम्हाला प्रकट होते किंवा प्राप्त होते तेव्हा तुमची निजकरणी दिशा ढवळल्या. म्हणजे तुमच्या चारी दिशेला त्याचा प्रकाश पोचतो किंवा दिशेचा अंधकार मिळून तिथे प्रकाश होतो. म्हणजे तुमच्या मनात ज्ञानसूर्यांचा उदय होतो असं त्यांना सांगायचं आहे. अशी ही सद्गुरू कृपा आहे. सद्गुरू कृपेने आणखी काय होतं आहे, तैसी वृत्ती स्वरूप मिळाली मिथ्यत्वे माघारी मुरडी. म्हणजे सद्गुरू कृपेने तुमची जी बाह्य विषयामध्ये जी बाह्यवृत्ती आहे, जी आपण आज समाजामध्ये किंवा विषयामध्ये किंवा समाजात आपण वावरत असतो, ती वृत्ती बाह्यवृत्तीला आळा बसून ती वृत्ती अंतर्गत होते. ती
म्हणजे तुमची वृत्ती बहिर्गत असणारी वृत्ती, बाह्य वृत्ती ही अंतर्गत वृत्ती करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आत्मचिंतन करू शकता. म्हणून वृत्ती वळवणे, वृत्ती मुरडणे हे महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला गुरुकृपेने साधतं असं म्हणतात आहे. त्याचे वृत्ती स्वरूपी मिळाली. म्हणजे त्यांची जी वृत्ती होती, म्हणजे आपली जी वृत्ती आहे जी आपण विषयामध्ये किंवा बाह्य विषयामध्ये रस घेऊन त्याच्यामध्ये आसक्त होत असतो, ती वृत्ती तुम्ही जर आतमध्ये मोडली किंवा आतमध्ये वळवली तर तुम्हाला हा गुरुकृपेचा लाभ मिळतो किंवा सहस्वरूपाचा लाभ मिळतो. सिंधूचेनी लोटे आली जेथील तेथे. सिंधूचेनी लोटे आली जेथील तेथे म्हणजे सागराच्या जशा लाटा असतात, त्या लाटा येऊन थडकतात आणि परत माघारी जातात. तर लाटा माघारी गेल्या म्हणजे काय, लाटा समुद्रात जाऊन माघारी मिळतात. तशी तुमची वृत्ती माघारी जर पलटली तर वृत्ती माघारी वळल्यानंतर ती आत्मचरणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी येऊन मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा आत्मबोध होतो किंवा स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होतं. म्हणून वृत्ती अंतर्गत करणे हे एक फार महत्त्वाची पायरी आहे इथे. आणि ही पायरी म्हणतात की ही पायरी साधण्याकरता किंवा वृत्ती अंतर्गत करण्याकरता सद्गुरुकृपा आवश्यक आहे. ही सद्गुरुकृपा जर तुम्हाला झाली तर त्या सद्गुरुकृपेच्या पोटी तुमच्या वृत्ती आतमध्ये वळतील, वृत्ती अंतर्गत होतील आणि त्या वृत्ती अंतर्गत झाल्यानंतर तुम्हाला सर्वस्वरूपाची प्राप्ती होईल. बुडविला सिंधूने सागर प्राणी पावले पहिलं पार, गुरुभक्ताशी उतार पाये वाटे झाली. या ओवीमध्ये इतका मोठा गहन अर्थ दडलेला आहे. बुडविला सिंधूने सागर. सिंधू म्हणजे सागरच होतो, आणखी सागर म्हणजे समुद्रच, म्हणजे एकच आहे. सिंधू आणखी सागर एकच आहे. पण समर्थांनी दोन्ही शब्दाचा प्रयोग केला इथे. याच्या पाठीमागे काय त्यांचा मनाचा विचार असावा ते मी माझ्या मतीने तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. बुडविला सिंधूने सागर प्राणी पावले पहिलं पार. प्राणी पहिलं पार पावतात. केव्हा पावतात, जेव्हा सिंधूने सागर बुडविला. आता सिंधू कोण आहे, सागर कोण आहे? सिंधू आणखी सागराची अशी एक भावार्थ कल्पना आहे की आपल्यामध्ये, आपल्या देहामध्ये जे चैतन्य आहे, जे जीवात्मा आहे, जो आत्मा आहे, हा आत्मा त्या परब्रह्मापासून वेगळा नाही आहे. हा आत्मा म्हणजेच परब्रह्म आहे. आता परब्रह्म कसं आहे, परब्रह्म सर्वव्यापक आहे. पण तुम्हाला आत्मा शरीरात असल्यामुळे असं वाटतं की तो एकदेशी झाला आहे, देहापुरताच आहे आत्मा असं वाटतं आपल्याला. पण ही कल्पना चुकीची आहे. कल्पना चुकीची आहे. आत्म्याचं स्वरूप हे सर्वव्यापक असल्यामुळे हा देहातील आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे हे लक्षात घ्या. किंवा तो परमात्मा तुमच्या हृदयात बसलेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही. पण आपण काय करतो, उपाधीच्या द्वारे, शरीराच्या द्वारे त्याला असं संकुचित रूप पाहिल्यानंतर आपल्याला वाटतंय तू वेगळा मी वेगळा. परमेश्वर तर सगळ्या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये साठवलेला आहे. मग तू कसा होऊ शकशील बा? तुझं रूप तर एवढंच आहे, 6 फुटाचं रूप आहे तुझं, 3 हाताचं रूप आहे. आणि परमेश्वर तर सगळ्या विश्वामध्ये साठवलेला आहे, भरलेला आहे. त्याचा अधिष्ठान जे आहे सगळ्या विश्वामध्ये आहे. मग तू कसा होऊ शकतील? असं आपण त्याला भेदाने बघतो, भेदाच्या दृष्टीने बघतो. ते चुकीचं आहे. अभेदाच्या दृष्टीने जिथे परमार्थशास्त्र सांगतात आहे की तुमचा जो आत्मा आहे देहातला, हा आत्मा वेगळा नसून तो परमात्माचा आहे, ते परब्रह्मच आहे. सिंधूने बुडविला सागर म्हणजे आपण त्याला वेगळे पाहतो शरीराच्या भावाने. पण हा सिंधू म्हणजे जी नदी आहे, सिंधूला नदी पण म्हटलं जातं. हा सिंधू हा सागराचाच अंश आहे. ही सिंधू नदी शेवटी सागराला जाऊन मिळते आहे. सिंधू आणखी सागरामध्ये फरक नाही. सिंधू आणखी सागराचा जर शब्दार्थ जरी घेतला तरी एकच अर्थ निघतो. सागराला सिंधू म्हणतात आणि सागर सागरच आहे. म्हणून सिंधू आणखी सागर म्हटलंय म्हणजे एक जीवात्मा आहे आपल्या देहामधला आणि एक परमात्मा आहे. त्याचा अर्थ जर असा घेतला, एक जीवात्मा आपल्या देहातला आहे आणि एक परमात्मा आहे. हा परमात्मा आणखी जीवात्मा एकच आहे. आणि हा तुम्हाला देहामध्ये वेगळा वाटत असला तरी हा जीवात्मा तुम्ही त्या परमात्म्यात जेव्हा मिसळला जातो किंवा मिसळलेला आहेच तो, पण आपल्याला मिसळवावा लागतो कारण की आपण आपल्याला वेगळे समजतो स्वतःला. आपल्याला ही जी ऐक्यता आहे, ब्रह्माची ऐक्यता म्हणतात, त्याला ब्रह्मैक्य म्हणतात. हे ब्रह्मैक्य आपल्याला साधण्याची गरज आहे. कारण की आपण जीवाभावाने वेगळे पडलो आहे. पण जीवाभावाने वेगळे पडले, उपाधीने वेगळे पडलो, त्यामुळे आपण आपल्याला वेगळं समजतो. मी वेगळा, तू वेगळा, तो स्त्री, ही स्त्री, तो पुरुष, हे माझे मुलं बाळा, असं करून आपण सगळं द्वैत निर्माण केलेलं आहे. पण परमात्म्याचं स्वरूप हे एकत्वाचं स्वरूप असल्यामुळे, अव्ययाचं स्वरूप असल्यामुळे, अद्वैताचं स्वरूप असल्यामुळे ते दोन्ही एकच आहे. आणि म्हणून म्हणतात गुरुभक्ताशी उतारा पाय वाटे झाली. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा जीवात्म्याचं विलीनीकरण, जीवात्म्याचं एकीकरण जेव्हा तुम्ही परमात्म्यात करता तर तेव्हा तुम्हाला एकरूपता आणि तादात्म्य साधते आणि तुमचा जीव हा शिव होऊन जातो.
जीव हा शिव होतो. बुडविला सिंधूने सागर. बुडविला म्हणजे काय? बुडविला याचा अर्थ आहे की ते दोन्ही एकरूप झाले. सिंधू ही सागरात मिळाली तेव्हा सिंधू नदी, सिंधूला जर नदी म्हटलं किंवा जीवात्मा म्हटला तर हा जीवात्मा जेव्हा सागराशी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होतो किंवा सिंधू नदी या सागराशी मिळते तेव्हा स्वतःचं नामरूप विसरते ती. तसंच आपण आपलं नामरूप विसरून आपलं देहोपाधी विसरून जेव्हा तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता तेव्हा तुम्ही शिव होता, तेव्हा तुम्ही परमात्मा होता, ब्रह्म होता. म्हणजे तुम्ही आहेच. पण तुम्ही का होता म्हणतोय मी? कारण की आपण जीवाभावाने वेगळे पडलोय, आपण देहोपाधीने वेगळं समजतो आपल्याला. हा भ्रम आहे आपला. आपण आपल्याला वेगळं समजून घेणं हा भ्रम आहे. हा भ्रम चुकीचा आहे. म्हणून ही ओवी टाकली. असा त्याचा भ्रमिकेचा अर्थ या ओवीमध्ये दडला आहे. फार मोठा अर्थ दडलेला आहे. तो गुरुभक्ताची उतार पाय वाटत झाली. येथे जो जीवे जीवेची मेला तो कल्पकोटी झाला. जो जीवे जीवेची मेला म्हणजे जर तुम्ही उपाधीने जर वेगळे झाले आणि तुम्ही स्वतःला वेगळेपणा समजून राहिले की मी वेगळा आहे, माझं नाव अमुक अमुक आहे, तो वेगळा आहे, गुरु वेगळा आहे, भक्त वेगळा आहे, भगवंत वेगळा आहे, तो जीवेची मेला म्हणजे तुम्ही असं वेगळेपणा करून तुम्ही स्वतःला करून तो तुम्ही वेगळं समजताय, चुकीचं आहे. तो जीवेची मेला म्हणजे हा तुमचा जीवभाव जो आहे, हे जी उपाधी आहे ही जर तुम्ही काढून टाकली तर तो कल्पकोटी झाला. म्हणजे तो सर्व व्यापक होऊन तो शिवाशी मिळेल जाऊन, आणखी परमात्म्याशी जाऊन मिळेल तो. आणि जो जीवात्म्याशी भ्याला तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. पण जर तुम्ही जीवाभावाला जर चिटकून असले, तुमच्या उपाधीला जर चिटकून असले तर तुम्हाला हा जन्म आणखी पुनर्जन्म हा जो फेरा आहे, जन्ममरणाचा जो फेरा आहे हा लागून राहील. आणखी तुम्हाला परमात्म्याचं दर्शन कधीही होणार नाही. आणि म्हणून म्हणतात आहे येथे जो जीवेची मेला म्हणजे जीवेची मेला म्हणजे जिवंत असताना जर तुम्ही जीवभाव सोडला, जीवेची मेला म्हणजे जिवंत भावात असताना तुम्ही तुमचा देहभाव त्यागा तुम्ही, आणि देहभावाची उपाधी लागली त्याचा तुम्ही त्याग करा. आणखी त्या परमात्म्याशी विलीन व्हा. परमात्मा आणखी जीवात्मा हे दोन्ही एकच आहे. तरच तुम्ही कल्पकोटी व्हाल, म्हणजे तरच तुम्ही परब्रह्म व्हाल, तरच तुम्ही शिव व्हाल, परब्रह्म व्हाल, परमात्मा व्हाल, असं त्यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीचं आहे. आणि हे आपण जे वेगळेपण जे मी बघतो हे भेदाने वेगळेपण बघणं आहे. किंवा आपली दृष्टी अशी झाली, आपली भेदाची दृष्टी झाली आहे संसारात राहून, आणि नेहमी आपण भेदाने बघतो की तू वेगळा मी वेगळा. हे चुकीचं आहे. म्हणून म्हणतात ते हे सिंधू असे जडले जेव्हाची खडेपण आले. म्हणजे सिंधू हे जण म्हणजे तुमचं वेगळेपण झालं, नामरूपाने तुम्ही वेगळे पडले आहे. म्हणजे सागरातलं पाणी जेव्हा बाहेर पडतं सागरापासून तेव्हा ते लवण म्हणजे मीठ होऊन पडतं. आणि मीठ तुम्ही सागरापासून वेगळं समजता. मीठ हे घन आहे, आणखी सागर हे पाणी असल्यामुळे, समुद्रामध्ये पाणी असल्यामुळे ते द्रव्य म्हणता तुम्ही. ते द्रव्य हे घन पदार्थ असा तुम्ही त्यात भेद करता. म्हणजे लवण मिठाच्या द्वारे समुद्रातच पाणी बाहेर पडलेलं आहे. म्हणजे आपण जो जीवात्मा जो धारण केला, उपाधी धरली आहे, ते परमात्म्याची उपाधी, परमात्म्याचा अंशच उपाधीने धारण केला असल्यामुळे आपण वेगळे पडलो आहे. म्हणून आपण वेगळं समजतो. त्या लवणासारखे, मिठासारखे समुद्र असूनही म्हणजे ब्रह्मस्वरूप असूनही आपण आपल्याला वेगळं समजतो. ही फार मोठी चूक आहे आपली. सिंधू सांडूनी बाहेर पडले कठीणपणे लवण. म्हणजे त्या सिंधू सागरातून जेव्हा पाणी बाहेर पडतं तेव्हा ते मिठाद्वारे, अहंकाराद्वारे, म्हणजे उपाधीचा अहंकार लागल्यामुळे असं वाटतं की मीठ वेगळं आहे. पण हे लवण जेव्हा परत मिसळतं समुद्रामध्ये तेव्हा तुम्हाला मीठ सापडत नाही त्याच्यामध्ये. तेच मीठ जेव्हा तुम्ही समुद्रात टाकता तुम्ही किंवा पाण्यात टाकता तर पाण्यामध्ये मीठ विरघळल्यानंतर तुम्हाला परत ते सागरात लुप्त झाल्यामुळे तुम्हाला मीठ सागरातून बाहेर नाही काढता येत तुम्हाला. तसं तुमचा जो जीवात्माच्या उपाधीमुळे, देहाच्या उपाधीमुळे जे तुम्ही स्वतःला भेदाने अलग पाहता ते तुम्ही पाहू नका तुम्ही. आणखी तुम्ही त्याचाच अंश असल्यामुळे तुम्ही त्याच्याशी विलीन व्हा. त्यासाठी तुम्हाला देहाची, नामरूपाची उपाधी तुम्हाला त्यागावी लागेल. हे तुमचं अहंकारपणा जे लागला आहे उपाधीमुळे, हे खडेरीपण किंवा अहंकार किंवा मिठाचा लवणाची जी अहंकार किंवा भेदवृत्ती जी लागली आहे ती तुम्ही त्यागा तुम्ही. आणि ही देहबुद्धी जेव्हा तुम्ही त्यागाल, जीवे भावेची देहबुद्धी तुम्हाला जडली ती देहबुद्धी त्यागा आणि आत्मबुद्धीने तुम्ही त्या परमेश्वराशी एकरूप व्हा. आत्मज्ञान प्राप्त करून आत्मबुद्धी जागृत करा. आणि आत्मबुद्धी जागृत करताना जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्ही स्वतः परमेश्वर व्हाल, ब्रह्मरूप व्हाल. असा हा त्यांचा स्वानुभव उद्गार काढला आहे त्यांनी इथे. आणखी अशी सद्गुरूची त्यांनी स्तुती गायलेली आहे. सिंधू माझी जळचळे जिताती जणे आधारे, परंतु बापोडी अविचारे सिंधू होऊन जाणते. परंतु बापोडी अविचारे म्हणजे सागरामध्ये अनेक प्रकारचे मासे आहे, मगरमच्छ आहे, साप आहे, बेडका आहे, आणखी अनेक प्रकारचे जलचर आहे त्याच्यामध्ये. पण त्याचा सागराला काही त्रास होत नाही
आणखी ज्यावेळेस सरांना आपण समुद्रात आहे ही कल्पना नसते की आपण समुद्रातच वावरत आहे, तसं आपली गोष्ट आहे. उपाधीमध्ये राहून आपण परमेश्वराला विसरलो आहे, पण आपण परमेश्वराचा अंश आहे हे विसरलो आहे. पण उपाधीमध्ये जगतो आहे. म्हणजे परंतु बापुडे अविचारी सिंधू होऊन नेणती, म्हणजे ही जलचर जी आहे, ही जलचर समुद्रात राहतात, पण ती बापुडी आहे, अज्ञानी आहे. त्यांना कळत नाही की ते समुद्रात वावरतात आहे. जलचरांना हे कळत नाही की आपण समुद्रात वावरत आहे. इतका मोठा समुद्र आहे, म्हणजे मी माझा देहामधला जो जीवात्मा आहे हा इतका मोठा परमेश्वराचा अंश आहे हे मी जाणत नाही स्वतः. मी इतका अज्ञानी आहे. त्या परमेश्वराचाच अंश माझ्या उपाधीमध्ये, देहामध्ये, शरीरामध्ये आहे, पण मी हे जाणत नसल्यामुळे, मी अज्ञानी असल्यामुळे मला त्याचं काही कळतच नाही काय आहे. म्हणून ते म्हणतात आहे, परंतु बापुडे अविचारे सिंधू होऊ नेणती. सिंधू कसं व्हायचं, सागर कसं व्हायचं, किंवा जीवाचा शिवात्मा कसं करायचं हे त्यांना माहीत नाही, जाणत नाही ते. तशीच आपली स्थिती आहे. समुद्रामधली राहणारी जलचरे ही समुद्रात राहतात आणि ते समुद्रामध्ये राहतात जेवढ्या मोठा हे त्यांना माहीत नाही. तसेच आपली परिस्थिती आहे की आपण उपाधीने पडलोय, आपला हा जीवात्मा हा परमात्मा अंश आहे हे आपण जाणत नाही. हे तुम्ही जाणा. सिंधू होऊन नेणते म्हणजे तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप असून तुम्ही स्वतः जाणत नाही. तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप असून तुम्हाला जाणत नाही, असं हे प्रत्यक्ष रामदास स्वामी सांगतात तुम्हाला. हे तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे. अशा पद्धतीचे वचन त्यांची दासबोधात ती आली आहे. पण हा तिथे त्याचा उलगडा आहे ना, हा उलगडा त्यांचा तपश्चर्येनंतर केला आहे त्यांनी. फार सुंदर समासिकमय त्यांनी हे समजून सांगितलं आहे. ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडून टाकली माझी मिमी. शेवटी म्हणतात आहे, ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडून टाकली माझी मिमी. म्हणजे माझी मिमी जो आहे, माझा जो अहंकार आहे, असा माझ्या सद्गुरूची कृपा झाल्यामुळे मी तोडून टाकला आहे आणि मी त्यांच्याशी एकरूप झालेलो आहे. हा इथे समाज पहिला संपतो. आपण 2 आणि 3 समाज जरा संक्षिप्ताने बघू कसं त्यात सांगितलं आहे. तर दुसरा समाज आहे रघुनाथ ध्यान. रघुनाथ ध्यानमध्ये त्यांना रामचंद्राचा वियोग, श्रीरामाचा वियोग त्यांना सहन होत नाही आणि त्यांनी ते अनेक ठिकाणी व्यक्त केलं आहे की मला येऊन दर्शन दे, आणखी मला पोटाची धार, तुझी कृपा मला प्राप्त होऊ दे. म्हणून त्यांनी पहिलं ओवी टाकली आहे, रामचंद्रा तुझा वियोग, रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, तुझा कारणे सर्व संग त्यक्त केला. तुझी प्राप्ती होण्याकरता, तुझे रूप पाहण्याकरता, तुझा आत्मसाक्षात्कार होण्याकरता मी माझा सगळ्या जीवनाचा संघ मी सोडून दिलेला आहे. सगळ्या जीवनाचा मी त्याग केला आहे. म्हणजे त्यांनी घरदार सोडून आले, भाऊ बहीण, त्यांचा म्हणजे भाऊ आणखी आई यांचा त्यांनी त्याग करून ते जांबेवरून टाकायला आले होते. म्हणून याचं म्हणतात की हा समास किंवा हे 21 समास या पहिल्या लिहिला गेला. तुझ्या कारणे सर्व संगत व्यक्त केला. म्हणजे त्यांनी हे आपल्याला सुद्धा टाकणं आवश्यक आहे. बरं, गृहस्थाश्रमीत राहतो, पण हा त्याग करणं आपल्याला पण तितकाच महत्त्वाचा आहे जितकं समर्थांनी केलं आहे. त्याशिवाय तुम्हाला परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराचं दर्शन मिळणार नाही. तुम्हाला नुसतंच सांगून मिळणार नाही किंवा परमेश्वर कुठे आहे असं म्हणून चालणार नाही. तुम्ही त्याचा प्रयत्न करा, अनुभव घ्या, प्रयत्न करा, तर तुम्हाला तो प्राप्त होईल. तुझं विण मच माया नाही रे रामराया, आम्हा अनाथा कासाय उपक्षिश. तुझं विण मच माया नाही रे रामराया, म्हणजे तुझ्याशिवाय मला कोणीच नाही आहे आणि मी अनाथ झालेला आहे. त्यामुळे मला तू असं उपेक्ष नको, मला असं तू अंतर देऊ नको असं म्हणतात आहे. सगुण रघुनाथ मुद्दल माझी तितुकीची भांडवल. म्हणजे रघुनाथ हे माझं एवढंच भांडवल आहे माझ्या जीवनात राहिलेलं होतं. दुसरं माझं कुठलंही भांडवल नाही, घरदार नाही, शेतीवाडी नाही, नोकरी नाही, फॅक्टरी नाही, काही नाही. माझे आप्तष्टजन नाही आहे. म्हणजे माझं रघुनाथ श्रीराम हे एवढंच माझं मुद्दल आहे. माझे इतुकीची भांडवल कास धरून टाकील पहिलं पार भावाचा. म्हणजे तुझी कास धरून, तुझी कंबर धरून किंवा तुझं बोट धरूनच मी हा संसाराचा भावसागर मी पार करू शकेन. असं ते वियोग व्यक्त करतात आहे. आणि त्यानंतर ही सद्गुरूचं स्तवन झाल्यानंतर ते आता श्रोतांचं श्रवण करतात. श्रोते हे समर्थांना परमेश्वरासारखे होते म्हणजे त्यांनी जो उद्गार मांडला आहे, श्रोत्यांना जे वंदन केलं आहे त्याचं वर्णन तुम्हाला त्यांच्या श्रीमद दासबोधात सापडेल, परमेश्वर श्रोत्यांचं स्तवनाचं. आणि इथे सुद्धा त्यांनी त्याचा उद्गार केलेला आहे. आता वंदीनं सगळे श्रोते, ग्रंथ लिहितात आहे म्हणून आता वंदीनं सगळे श्रोते, जया पासव झाले व्यक्ते, ते ब्रह्मसुखा चेववित आदरे करुनिया. म्हणजे श्रोते हे परमेश्वरच आहेत आणि
ममई महिषे जीव लोक गीतेमध्ये कृष्ण भगवान काय सांगतात, भगवान कृष्ण काय सांगतात आहे की तू सुद्धा तो ब्रह्मस्वरूप असल्यामुळे तू ब्रह्माचाच अवतार, ब्रह्माचाच अंश, माझाच अंश तुझ्यामध्ये आहे. तेच इथे सांगतात आहे. म्हणून ते श्रोत्यांना नमस्कार करतात आहे. श्रोते हे ब्रह्मवेत्ते आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहेत आणि ते चोखंद असतात श्रोते आजकालचे. प्रश्न कसा विचारायचा, वक्ता कुठे चुकला यांच्यावर त्याची नजर असते आणि त्या दृष्टीने ते प्रश्न करतात की तू असं नाही असं सांगायला पाहिजे होतं, तो असा बोलला, हा असा बोलला. अशा पद्धतीचं वर्णन पुढे समजा स्वामी स्वतःच करतात आहे की वक्ते आणखी श्रोत्यामधला फरक काय, आणखी वक्त्यांनी कसं वागायला पाहिजे आणि श्रोत्यांनी कसं वागायला पाहिजे हे पुढे त्यांनी केलं आहे. पण इथं सध्या श्रोत्यांचं ते वंदन करतात आहे. त्यांचे अजूनही दुसऱ्या दासबोधातले जर ओळ्या घेतल्या तर ते म्हणतात आहे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी विपत्ती किती. तुम्ही श्रोते कसे आहेत, मी जगदीश मूर्ती आहे, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. बुद्धिहीन मी अल्पमती, म्हणजे मी तर अल्पमती अज्ञान आहे म्हणून सलगी करतो म्हणजे तुम्हाला विनंती करतो की माझं काही चुकलं असेल सांगताना, बोलताना, लिहिताना ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही माझी चूक होणं शक्य आहे पण त्या श्रीरामाची चूक होणं शक्य नाही आहे. ते सद्गुरू आहेत आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगतो आहे, लिहितो आहे, बोलतो आहे त्याची जर काही अल्पमती असल्यामुळे माझी चूक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून श्रोत्यांनी ती समजून घ्यावी. आणि म्हणून श्रोते जगदीश मूर्ती आहेत. दुसरे जर म्हणतात तैसा मी वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वरीचे केवळ. तैसा मी वाग्दुर्बळ म्हणजे मी बोलण्यासुद्धा माझी चूक होऊ शकते, शब्द मागे पुढे होऊ शकतात, पण श्रोते परमेश्वरीचे केवळ. श्रोत्यांना परमेश्वराच्या स्थानी बसवलं आहे. किती मोठं त्यांची लीनता आहे, किती मोठं त्यांचं हृदय आहे की श्रोत्यांना इतकं मोठं पण देतात आहे की बा मला समजून घ्या, मी तुम्हाला जे सांगतो आहे ते समजून घ्या. याची पूजा वाग्दुर्बळ करू आहे. म्हणजे श्रोत्यांची पूजा मी वाग्दुर्बळ त्याने करतोय, म्हणजे भाषांनी करतोय. पण भाषा माझी कशी आहे, माझी भाषा दुर्बळ आहे, मला शब्द सुचत नाही, आठवत नाही आहे, योग्य शब्द सांगता येत नाही, गुरुचं वर्णन करता येत नाही, सद्गुरूचं वर्णन करता येत नाही, परमात्म्याचं वर्णन करत नाही, अशी माझी भाषा दुर्बळ भाषा आहे. ते तुम्हाला मी हे इतकं ज्ञान अध्यात्माचं तुम्हाला कसं समजून सांगू तुम्हाला. म्हणून याची पूजा वाचावरण करू आहे, म्हणजे वाचेच्या द्वारे तुम्हाला जे सांगताय ते तुम्ही समजून घ्या. हे श्रोते जे आहे विवेक रत्नाचे आगर असल्यामुळे विवेक रत्नाचे आगर म्हटलंय त्याने. जे विवेक रत्नाचे आगर जे साहित्य सिंधूचे जळजळ, म्हणजे साहित्य सिंधूमध्ये आणि याच्यामध्ये लोकांचं वाचन पठण असल्यामुळे श्रोते हे विद्वान समजले जातात, कितीतरी ग्रंथ वाचतात. त्यामुळे ते साहित्य रत्नाचे विवेक रत्न आहे, साहित्यामधले विवेक रत्न समजले जातात. अशा श्रोत्यांना मी नमस्कार करतो. असे श्रोते आहेत. आता म्हणून ते श्रोताला म्हणतात आहे, म्हणून श्रोता सावधान करावे श्रवण मनन. म्हणून श्रोता सावधान म्हणजे श्रोत्यांनी ग्रंथाचं श्रवण किंवा निरूपणाचं श्रवण हे अत्यंत एकाग्र चित्ताने आणि मनाने करायला पाहिजे. ते श्रवण असं जर झालं तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळतो. प्रयत्न विण लाभे निदान तरी अवश्य घ्यावे. प्रयत्न करायला पाहिजे. आपण आपलं मन इकडे तिकडे भटकतं. भाषण ऐकताना, निरूपण ऐकताना, ग्रंथ वाचताना आपल्या मनात अनेक विचार येतात आपले. हे असं नाही, असं नाही, असं नाही, असं मला तिकडे जायचं, हे काम राहिलं, ते काम राहिलं, म्हणजे आपलं त्या निरूपणाकडे किंवा ग्रंथ वाचण्यात आपलं लक्षच नसतं. म्हणून ते म्हणतात आहे, म्हणून श्रोता सावधान करावे श्रवण मनन